अलंग, मदन, कुलंग ही सह्याद्रीतील दुर्ग त्रे भटक्यांची पंढरी असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेले हे 3 किल्ले म्हणजे ट्रेकर लोकांचे स्वप्न. आयुष्यात इथे एकदा तरी जावे याचा थरार अनुभवावा आणि अनुभवाची ही शिदोरी आपल्यासोबत आयुष्यभर ठेवावी अशी इच्छा सगळे उराशी बाळगून असतात. सेफ क्लाइम्बिंग इनिशिएटिव्ह मार्फत जेव्हा अलंग आणि मदन इथे अँकर रिप्लेसमेंट प्रोजेक्ट राबवला होता तेव्हा विरागचे AMK पैकी AM म्हणजेच अलंग आणि मदन हे 2 किल्लेही बघून झाले होते. आणि या त्रेतील कुलंग किल्ला हा ट्रेकिंग किल्ला असल्याने आणि इथे टेक्निकल चढाई नसल्याने तिकडे जाणे झाले नव्हते. या सगळ्याला अनेक वर्ष उलटले. आता काही दिवसांपूर्वी आमच्या पुणे ट्रेकिंग ग्रुपवर अमित मराठे दादांनी कुलंगला जायचे का असे विचारले आणि विरागने आमच्या दोघांमार्फत लगेच होकार कळवला. दिवस आणि वेळ ठरली आणि आम्ही सगळे पोचलो घाटघर इथे. गुड मॉर्निंग. आपण कुलंग किल्ल्याच्या ट्रेकला आलोय. काल आम्ही पुण्यावरून रात्री निघालो आणि घाटघर इथे आलोय. हे घाटन देवीचं मंदिर आहे आणि रात्री या मंदिरात मुक्कामी होतो. आता ट्रेकला चाललोय. हे इकडे कुलंग किल्ला दिसतोय आपल्याला. हाय, गुड मॉर्निंग. रुचिराने सांगितलं तसं कुलंग किल्ल्याला आलोय. आता मुक्काम करून आम्ही देवीच्या मंदिरात मुक्काम केला आणि आता घाटघरला चाललोय. तिथे एकनाथ हे आमचे गाईड असतील आज आणि त्यांच्याकडेच आमचा चहा नाश्त्याची सोय आहे. चहा नाश्ता झाल्यावर आपण ट्रेकला सुरुवात करणार आहोत. आपण आलोय घाटघर गावात आणि हे आहे आमचं जे गाईड आहेत एकनाथ यांचं घर आहे. असं मस्त छोटे छोटे छान सुंदर घर आहेत. पूर्ण छोटी वस्ती आहे. किल्ल्याच्या पायथ्याचं गाव. सोबतीला ह्या आमच्या सोबतच्या गाड्या. सकाळचे 8:15 वाजलेत आणि नाशिकवरनं आलेली मंडळी पण आम्हाला जॉईन झाली. त्यामुळे आता हा ट्रेक ऑफिशियली सुरुवात होते. आणि एकदा आपण शिवाजी महाराजांची घोषणा द्यायची का? एकदा महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. हर हर येस. आता या घोषणेनंतर ट्रेकला ऑफिशियली सुरुवात झाली आहे. आमचे लीडर अमित, सोबत नाना, पाठपिशव्या पाठीवर अडकवल्या आणि धोपट मार्गाने चालायला सुरुवात केली. आता निघालो आपण किल्ल्याकडे. ट्रेकला सुरुवात झाली आहे. हा हिवाळा धबधबा घाटघर गावातनं साधारणतः एक 40 मिनिटाच्या चालीवर 30ही करू शकता. थोडं आम्ही मध्ये गॅप घेतल्यामुळे 40 मिनटं फोटो वगैरे काढले. पण आपण निवांत आलात तर 40 मिनटं असं पकडूयात. तर 40 मिनिटाच्या चालीने आपण ह्या रेलिंगपाशी पोहोचतो आणि इथे आहे हा हिवाळा धबधबा. खूप सुंदर दृश्य. आणि समोर हे जे पीक दिसते बहुतेक त्याचं नाव कोंबडा असं आहे. आणि हा इथे हा पूर्ण कडा. आपल्याला या दिशेने जायचं. इकडे रुचिरा, अमित, मागे आपले नाशिकचे मित्र. चांगली भट्टी जमली आहे. मस्त. आम्ही 10-12 लोक आहोत. चलूया. आम्हाला सुरू करून तासभर झालाय. समोर हा असा पसरलेला किल्ला दिसतोय. पूर्ण छोटा कुलंग आणि मेन कुलंगचा किल्ला. आणि
तासाभराच्या चढाईनंतर सगळेजण जरा सावलीशी निवांत बसलेत, विश्रांती घेत आहे. आणि हा इकडे असा धबधबा आहे, खूप सुंदर असा स्पॉट आहे. पावसाळ्यात यायला खूप मजा येईल. आमचं तासाभराच्या यायच्या नंतर वॉक नंतर 10% झालं आतापर्यंत. सगळे बसलेत मस्त निवांत, विश्रांती घेत आहेत. हा 3.5-4 तासांचा ट्रेक आहे. आपण 4 तासानंतर किल्ल्यावर पोहोचू. आता हा किल्ल्याचा पदर सुरू झाला. इथनं थोडी चढाई सुरू होते आणि एक वळसा घेऊन आपण किल्ल्याची जी थोडी खडी चढाई आहे तिथे येतो. हळूहळू हळूहळू टीम सगळी पुढे जाते. सगळी मंडळी रांगेने वाटेवरनं चालतात आहे. उजव्या बाजूला बेलाकडे सह्याद्री आणि खाली पठार. ही सह्याद्रीची मजा. ट्रेक सुरू करून 2 तास झालेत. आम्ही या मोठ्या पठारावर पोहोचलो आणि आपल्याला बघा किती विस्तीर्ण असा हा किल्ला दिसतो. कुलंग, हा कुलंग आणि याला छोटा कुलंग म्हणतात. मागे या बाजूला सगळी रांग. साडे 10 वाजलेत साधारणतः. ऊन थोडंसं आहे पण आपण हळूहळू चालत वाट चालत राहायची, मार्गक्रमण करत राहायचं आणि थोड्याच वेळात आपण किल्ल्यावर पोहोचू. आता हा थोडाच वेळ म्हणजे खरं ट्रेकवाला थोड्याच वेळ. चला चलत राहूयात. हे दादा त्यांच्या मेंढ्या घेऊन आल्यात बाहुलीवरनं आणि हे इथे बाहुली आहे. हा जो धरण दिसतोय, हे जे धरण दिसतंय आपल्याला ते आहे बाहुली. त्या धरणापासनं ते इथपर्यंत इथवर मेंढ्या चरायला आल्यात वरती. बघा किती कष्ट आहेत आयुष्यात आणि किती कठीण आहे सगळं. मेंढ्यांना पण किती कठीण आहे सगळं. एनिवेज त्या काय मस्त एन्जॉय करतात. आता संध्याकाळी कधी जाणार? लगेच खाली जाणार. पाणी नाही ना, पाणी नाही. हा खाली जाणार. आता खाली जाणार. पाणी नाही, पाणी आहे ना खाली नदीला पाणी. गडाला पाणी कुलंगला आहे का पाणी? गडाला गडाला वर आहे पाणी. हो पण पाणी आहे का? हा, पाणी वर आहे. मग तुम्ही जाता गडावर? आम्ही जातो कधी कधी, पण मग शेळ्या नाही जात्या. शेळ्या नाही जात. शेळ्या नाही जात. हा पायऱ्या आहे ना वरती. हा, पाणी हा चढाईवर पाणी. अच्छा चालतंय. चला भेटू. चला येतो. चला. सो नाही गाडगडावरून आले, पायीला जमावलं. नाही काही नाही. चाललंय. सवय आहे ताईला, सवय आहे. हो मेंढ्यात सारखंच चाललंय. आमच्या ताईंना सवय आहे. ह्या तुमच्या ताईंना. आमची ताई नाही, तुमची ताई, आमची नाही. काका हा काका थकलीस का तू? नाही, चला चला म्हणतो बघा. चालली आहे मी आपली. शी इज इन फुल फॉर्म नाव. हां शी इज इन फुल फॉर्म. चालली आहे. बरं आता आम्ही किल्ल्याच्या ॲक्च्युली दुसऱ्या दिशेला आलो. मगाशी किल्ल्याच्या पलीकडे होतो, आता या बाजूला आलो आहे, बाहुली बाजूला घाटघरवरून. किल्ल्याला आम्ही पूर्ण ट्रॅव्हर्स केला, गोल फेरा मारला आहे आणि आता छोटा कुलंग इथे वरती आता दिसणार नाही झाडी असल्यामुळे. उजेडात आलो तर दाखवतो. हा जो दिसतोय हा छोटा कुलंग आहे आणि याच्या मागे ॲक्च्युअल कुलंग फोर्ट आहे. तर या वाटेने जाऊन खाली थोडं उतरायला लागेल आणि मग ती कुलंगची चढाई सुरू होईल. आता आम्ही
किल्ल्याच्या जवळजवळ आलोय. चढाईला सुरुवात करणार आहोत. 85.21%. हा किती झालंय सांगा. 85.31. बोला काहीतरी. हाय किती आलोय आपण आता? आता 10 मिनिटात वरती पोहोचू. 10 मिनिटं. एकदम बेस्ट. हे घ्या. सगळेजण मस्त बसले. हे आता तुमचं नाव सांगा. एकनाथ खडके. नाना, हे दादा, बापू. बापू, दादू, दादू. श्रीराम गायकवाड. तो विजू. तुषार. तुषारच्या मागे कोण आहे? अमित. आणि तिकडे लास्टला कोण? ते नाशिककर आहे. आणि इकडे संदीप. संदीप. आणि मी विराट. आहो. आणि मी. हे आजचे सावंत. येस. हा आहे कुलंग. आता या पायवाटेने या बाजूला जायचं. ही ट्रॅव्हल्स कंप्लीट करायची आणि मग तिकडनं दांडावरनं वर चढाई. आणि समोर हे जे शिखर दिसतंय त्रिकोणी वरती आलेलं, ते आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणजे कळसुबाई. तर ही अशी डोंगर रांग सुंदर. हे बाहुली धरण, कळसुबाई आणि कुलंग. बघूयात अजून किती वेळ लागतो तो. मी कधी केलं हे बघा नुसतंच काय पडलाय. सगळेजण पुन्हा एकदा बसलेत. जरा विश्रांती घेतली. बसण्याचेच फोटो काढते. चालण्याचे कधी ते चालण्याचे आहे. आहे आहेत. चालण्याचे पण आहेत. पण आणि बघा काय खायला भेटणार आहे. टरबूज. मजा. अशा ह्या सिच्युएशन याची खाण्याची मजा वेगळीच आहे. संदीप भैया हे कट करताय आणि आता खायला भेटणार आहे. मजा. तिखट पण टाकले. आता यांनी हे तिखट मीठ पण आणलंय त्याच्यावर घ्यायला मसाला. मजा आहे. म्हणजे ट्रेकला एवढं सगळं. याला सुख म्हणतात. दुसरं काहीच नाही. एका बाजूला एका बाजूला दिलीप गीते, बापू पगार मागे आणि दादू इकडे पण छान मस्त कलिंगड फोडतात हे. आणि गरम उन्हात अरे गार गार कलिंगड सगळ्यांना खायला मिळालं. तुला 2 तासांनी परत फोन करणार आहे. कोणाला फोन केला? तू जरा घ्या तुम्ही घ्या आता. जेव्हा पुढे जाऊन कर विचार कर आणि मग मला सांग. मजा. कमाल. थँक्यू. खरंच धन्यवाद भैया. खूप खूप. मला म्हणतो पहिले मला विचार. हाच तो. अरे फिरो इकडे. हाच तो. माझ्या बाजूने असणार आहे. काय संबंध नाही. हाच तो कर्तबगार मुलगा ज्यांनी हे कलिंगड पाठीवर वाहून आणलंय. खूप हुशार मुलगा आहे. खूप हुशार मुलगा आहे. खूप कर्तबगार आहे. कर्तव्यवान आहे आणि होतकरू आहे. होतकरू आहे आणि कर्तव्य आहे. त्यामुळे आपल्या पाहण्यात काही असेल तर लगेच सांगा. असेल तर नक्की सांग. असेल तर काय कधी आता कधी करणार आहेस तू? हा म्हणतोय लगेच करा. आणि तिथे नाना आहेत. असेल तर काय अजूनही विचार काय म्हणतो नानांनी काहीतरी म्हणे पण कर विचार ना. हे बघा हे नानांनी पोल खोल केली आहे. काय बोललं? नानांनी पोल खोल केली. परफेक्ट. परफेक्ट. अमित परफेक्ट म्हणतोय. सांगायचं नाही आम्ही. तुम्ही व्हिडिओत येणार. त्यामुळे आम्ही नाही सांगणार तुम्हाला. आता आम्ही वरती चढायला सुरुवात केली आहे. आता इथून शेवटचा टप्पा आहे. किल्ल्याच्या वरती जाणार माथ्यावर. आणि आत्तापर्यंत 4.5 तास आम्ही चढाई करतोय. अजून 1.5 तास असं सांगतात. बघू अजून किती वेळ लागतो ते. कुलंगची ही अगदी खडी चढाई. छातीवर येणारा असा चढ आहे. आणि आजूबाजूला बांबूची रोपं झाडं
गवत काय म्हणावं ते, बेट. अजून कुलंग बऱ्याच वरती आहे, तो आपल्याला इथनं या व्ह्यूमधनं दिसत सुद्धा नाही आहे. पण गेले जेव्हा आम्ही टरबूज खाल्लं त्यानंतरचा हा सगळा चढ हा असाच जसा रुचिरा चढते. एक छान आहे, वारं आहे त्यामुळे ऊन बिलकुल जाणवत नाही आहे. वरती चढलो आहे आणि बघा हा काय व्ह्यू आहे. मदन मागे आहे तो अलंग, वरती हे शिखर आलंय कळसुबाई आणि हा अवाढव्य पसरलेला कुलंग. AMK हा प्रसिद्ध ट्रेक, त्यापैकी हा के पार्ट म्हणजे कुलंग. तसा हा ट्रेकिंग पीक आहे, इथे टेक्निकल चढाई लागत नाही, रोपची आवश्यकता नाही. आणि A आणि M वर टेक्निकल पॅचेस आहेत. आपल्याला प्रस्तरारोहण म्हणजे रॉक क्लाइम्बिंगचं थोडंफार तंत्र अवगत असायला हवं. आजकाल इथे गाईड मिळतात, लोक गाईडचा वापर करतात, ते आपल्याला ती चढाई करवतात. पण आपल्याला स्वतःला येत असेल तर फारच छान. सेफ क्लाइम्बिंग इनिशिएटिव्ह ह्या आमच्या संस्थेतर्फे आम्ही इथे प्रोजेक्ट केला होता. त्यामध्ये हे इथे AM किल्ल्यावर जे जुने रिंग बोल्ट्स आहेत, जे जुने अँकर्स आहेत ते रिप्लेस केले होते. त्यानंतर मी आत्ता इथे येतो आहे. सो असा हा सुंदर किल्ला. आणि आमचे आजचे गाईड आहेत एकनाथ भाऊ. तर एकनाथ भाऊ आम्हाला अगदी व्यवस्थित कुलंगवर नेतात आहे. इथे विजय आणि श्रीकांत दादा दोघं जण चढतात आहे. हो अगदी सावकाश. 74 वर्षांचे दादा आहेत ते श्रीकांत दादा. अमित मराठेचे दादा, सॉरी माय बॅड, अमित मराठेचे ते दादा आहेत. एज 74 अँड ही इज क्लाइम्बिंग लाईक अ प्रो. नाव इट्स रुचिरा स्टोन. रॉक पॅच आणि पायऱ्या चढून आम्ही गुहेपाशी आलो. डब्बा खाल्ला आणि सगळ्यांनी थोडा आराम केला. या कुलंग किल्ल्याच्या प्रसिद्ध पायऱ्या. इथे ही गुहा, अगदी कोरीव अशी गुहा, आणि ह्या पायऱ्या परत वरती कंटिन्यू होतात. आम्ही पोहोचलो मगाशीच, पण मी बराच दमलो होतो, डिहायड्रेशन सारखं झालेलं मला, त्यामुळे ब्रेक घेतला एक छोटासा. सगळेच थांबले होते, जेवण आमचं राहिलं होतं. 3 वाजले, जेवण राहिलं होतं, मग सगळ्यांनी जेवण केलं. आता बघा ना किती सुंदर व्ह्यू आहे. तो व्ह्यू बघत मी थोडं कमेंट करत होतो. तर जेवण केलं आणि सगळ्यांनी एक मस्त छान पडी टाकली. आता परत सगळे फ्रेश झाले. थोडीशी चढाई आहे शेवटी वरती. हा बुरुज दिसतोच आहे बघा, हा समोर रुचिराच्या इथे पायऱ्यानी समोर बघितलं तर वरती इथे बुरुज आहे. एवढी चढाई करायची आणि आपण माथ्यावर पोहोचतो. तर आता माथ्यावर पोहोचूयात. एकदम सुंदर पायऱ्या आहेत ह्या. तर आज आय थिंक माझं वॉटर मॅनेजमेंट थोडं चुकलं. माझ्या नवीन एक हे ब्लॅडर ट्राय केलं मी, पण समाव त्याच्यातनं या सिपरमधनं पाणी इतकं फ्लो आला नाही व्यवस्थित. समथिंग Day 1 ऑफ द ब्लॅडर, ती सवय झाली नाही, त्यामुळे काहीतरी माझं वॉटर मॅनेजमेंट चुकलं. सो मी थोडा डिहायड्रेट झालो होतो एंडला. आय हॅड प्लेंटी ऑफ वॉटर. सगळ्यांनी जेवण केलं, मी थोडं कमीच खाल्लं आणि आता वरती जायचं आहे. सो दिस इज हाऊ द ब्युटी ऑफ ट्रेक्स इन सह्याद्री. पण बघा आपण काय उंचीवर आलो आहे. लुक ॲट दिस हाईट. आणि टेक्निकली आम्ही ऑलमोस्ट या हाईटला जस्ट टू फ्लॉन्ट ऑर टू फ्लेक्स, नवीन जेनझी वर्ड, या हाईटवर आम्ही फ्लाईंग पण करतो. सो मजा येत आहे. एनिवेज लेट्स टू. रुचिराने बऱ्याच पायऱ्या कव्हर केल्यात. लेट्स गो अप. तर हे आमचे नाना म्हणजे संजय अमृतकर आणि हा मागे विजय. इथे एक गुहा आहे.
विजयराव. सॉरी विजयराव, सॉरी आता हे विजयराव म्हणायचं आहे आम्हाला त्यांना आजपासून. एक तर तो माझा काय साला आहे, तो साला. हा, त्या साल्याला आता काय, आता जरा थोडीशी रिस्पेक्ट देणार आहे आता मी आजपासून. माझ्या बायकोचा भाऊ आहे तो, त्यामुळे ठीक आहे. चला लेट्स गो. आता आपण एंट्रीला आलोय दरवाजाच्या, आणि हा इकडे असा बुरुज आहे पडलेला आहे. किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे आणि ही तटबंदी दिसते आणि वानर राजा पण आहेत. बुरुजाजवळ नानांनी आमचा एक सुंदर फोटो काढला आणि त्यानंतर आम्ही किल्ल्यात प्रवेश केला. हे आपण आता वरती पोहोचलोय कुलंग किल्ल्यावर. इकडे काही अवशेष दिसत आहेत किल्ल्याचे आणि ही तटबंदी आहे, व्यवस्थित आहे. आणि इकडे हे पूर्ण पठार आहे कुलंगचं, मोठं असं पठार. ओ टाके पण आहेत, खूप सुंदर असे टाके आहेत. आणि रुचिरा जशी टाके दाखवते, जर का फिरवला कॅमेरा तर इथे पूर्ण तटबंदी, अवशेष आणि गुहा असं सगळं आपल्याला इथे या बाजूला दिसेल. आमची सर्व टीम वरती आली आहे. आता वाजले आहेत 4. सकाळी 8, 8:15 हा ट्रेक सुरू केला होता, पण आम्ही 2:30-3ला खाली गुहेत थांबलो, जेवण केलं, झोप घेतली आणि आता 4 वाजता आम्ही माथ्यावर पोहोचलो. आता इथे टेंट लावायचे आहेत, हळूहळू अवशेष बघायचे आहेत आणि आजचा मुक्काम इथेच आहे. आम्ही आता इथे टाक्यांजवळ बसलोय सगळेजण. सगळ्यांनी मस्त थंड थंड पाण्याने हातपाय धुतले, तोंडावर पाणी मारलं आणि आता आमच्या सगळ्या बॅगा वगैरे ठेवायला आम्ही पहिले टेंट पिच करणार आहे आणि त्यानंतर आम्ही गडफेरी करणार आहे. तर आपण बघूया. हा आमचा 2 मॅन टेंट आहे. प्रत्येकाने टेंट आणलेत, काही लोकांनी स्वतः घरनं आणलेत किंवा काही लोकांनी गाईड आमचे जे आहेत एकनाथ त्यांनी टेंट आणलेत त्यांच्यासाठी. सो ते छोटे टेंट्स आहेत किंवा कोणाकडे असे टेंट्स आहेत. तर आता आपण पिच करूयात आणि मग सगळ्यांच्या बॅगाही त्यात मावतील आणि संध्याकाळ सूर्यास्त वगैरे मस्त छान निवांत बघता येईल. चला लेट्स स्टार्ट पिचिंग द टेंट. आमचा हा 2 मेन टेंट वजनाने हलका आणि उभा करायला फार सोपा आहे. अगदी काही मिनिटात तो आपल्याला पिच करता येतो. टेंट पिच झाल्यावर आम्ही निघालो गडफेरीला. आता आपण जातोय किल्ल्याच्या पूर्व बाजूला गडफेरी करायला. तिकडे काय आहे बघू. चला आता आमच्यासोबत. कुलंग हा AMK मधला किल्ला आहे आणि हा महाराष्ट्रातील एक टॉप 5 हायेस्ट किल्ल्यांमधला पण एक किल्ला आहे. गडाचा विस्तार तसा भरपूर आहे आणि गडावर अवशेष सुद्धा प्रचंड आहेत, पण गडाच्या इतिहासाची मात्र कुठे जास्त नोंद झालेली दिसत नाही. 17व्या शतकात हा किल्ला बांधला गेला असावा अशी शक्यता आहे आणि पुढे 1760 साली तो पेशव्यांच्या ताब्यात आला. नंतर 1818 मध्ये ब्रिटिशांनी किल्ल्यावर मारा करून किल्ल्याचे नुकसान केले. ते वरती कोणीतरी झेंडा लावलाय शिवाजी महाराजांचा. बघूया आपण आणि फोटो काढू झेंड्यासोबत सुद्धा. झेंड्याचा फोटो काढला आणि गडाची पूर्व बाजू बघायला पुढे निघालो. आता ह्या इकडून कुलंगचा ते त्या साईडचं पठार आणि आता आपण पाहणार आहोत तो किल्ला आहे मदन आणि त्याच्या मागचा जो पठार पूर्ण असा आडवं पसरलंय त्याचं नाव आहे अलंग. दोन्हीच्या मध्ये खिंड आहे. खूपच भारी दिसतोय किल्ला. अजून एक साईड आहे किल्ल्याची, असा चंद्राकृती आकारामध्ये पसरलेला हा किल्ला आहे. तुम्हाला इकडून एक लांब वर एक पांढरा टेंट दिसत असेल, असं पांढरं टोपी आल्यासारखं वरती. तो आम्ही आत्ता पिच केलेला टेंट आहे. आपण थोड्या वेळ ज्याचा व्हिडिओ पाहिला होता टेंट लावतानाचा
तो टेंट दिसतोय आपल्याला इकडून, ह्या साईडून. आज रात्री तिकडे टेंटमध्ये सगळ्याचे टेंट लागणार आणि तिथे आम्ही आता मुक्काम करणार आहे. आणि सकाळी सकाळी सूर्योदय पाहून रिटर्नला निघणार. आता त्या साईडला आपण अजून काही अवशेष आहेत ते पाहायला जाऊ. विराग दाखवत आहेत बघा त्या साईडला तिकडे. ते सगळे वाड्याची ज्योती आहेत, वाड्याचे अवशेष आहेत इथल्या. इथे पण असं दिसतंय सगळंच. ह्या ठिकाणी त्यांनी वाडा असा बांधला असावा. आणि इकडे दिसतंय जे आपण वरतून पण पाहिलं, एक धरण. त्याबद्दल आता तुम्हाला विराग सांगतील. गड राखायचा म्हणजे गडावर धान्य साठा आणि पाणी, या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. दारुगोळा तर ऑब्विसली असायलाच हवा. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी हा आता एवढा प्रचंड असा किल्ला आहे हा. त्यामुळे इथे आपण तिथे जिथे टेंट ठेवला आहे तिकडे काही टाकी आहेत. आणि इथे बघा ही केवढी मोठी टाकी आहे. 1, 2 आणि 3 मोठी टाकी आहेत. आणि इथे जे रन ऑफ वॉटर आहे ह्या तिन्ही टाक्यांचं जे काही पाणी वाहून येत आहे किंवा डोंगरावरनं वरच्या बाजूने जे पाणी वाहून येतं ते साठवण्यासाठी इथे आता रुचिराज यावरनं चालते तो असा एक बांध बांधलेला आहे. डॅम टाईप आहे एक छोटासा. तर ते त्या काळातली ही टेक्नॉलॉजी आणि किती त्यांनी विचार करून हे सगळं त्याचं काम केलेलं आहे किल्ल्यावर, की पाणी साठा असला पाहिजे सगळं. हे सुंदर आहे. आणि कुलंग हा किल्ला भरपूर आहेत अवशेष. ते वाड्यांची ज्योती दाखवली. अजून आपण पश्चिमेला जाऊ, त्या बाजूला पण भरपूर अवशेष आहेत, तेही बघू. चला. बघा किती सुंदर. म्हणजे हे पाणी तिथनं जर ओव्हरफ्लो करायचं असेल तर इथे त्या बाजूने एक गवाक्ष होता आणि इथे या बाजूला एक गवाक्ष आहे. तो त्यातनं हे पाणी रन ऑफ होऊन खाली धबधबा होईल याचा तयार. ती काटेकोर विचार करून ही सगळी स्थापत्यशैली त्यांनी स्थापत्य बांधून सगळं निर्माण केलं आहे. चला आपण आता रुचिराला फॉलो करूयात. आणि हो, परत एकदा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा. किल्ल्यावरचं तुम्हाला काही अजून माहिती असेल ते सांगा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर तेही एकदा करा. आणि व्हिडिओ शेअर नक्की करा, लाईक शेअर तर कराच. चला. तुम्ही व्हिडिओ लाईक शेअर केला तर आम्हाला पुन्हा नवीन व्हिडिओ बनवायचा ग्रुप येईल येस, आणि आम्ही बनवू शकू. करेक्ट. ती म्हणते नवीन उत्साह येईल की हां आपला व्हिडिओ आवडतोय, आपण बनवावा. येस, तुम्ही लाईक केलात, कमेंट्स केल्यात तर ती आम्हालाही फीडबॅक मिळतो की काय चाललं आहे. त्यामुळे नवीन हुरूप येतो, अजून काहीतरी नवीन छान दाखवण्याचं आम्हाला एक प्रयोजन मिळतं. आपण आता पुन्हा एकदा टेंटजवळ आलो आणि या टाक्यांजवळ आलो. इथनं समोर जे अवशेष दिसतंय ते बघायला जाऊयात. पश्चिमेकडे जाताना आता आपल्याला ही गुहा, कोठार दिसतंय. किती प्रशस्त आहे. आतमध्ये प्रचंड मोठे बघा, आहे ह्यूज. त्याच्या आतमध्ये एक अजून कंपार्टमेंट आहे. इथे एक कंपार्टमेंट आहे. ते राहण्याची सोय होऊ शकते पावसाळ्यात आलात तर. फक्त आणि फक्त काळजी घेऊन या, कारण इथे किल्ल्यावर बरेच फुरसे आहेत. त्यामुळे कुठल्याही दगडाला हात लावण्यापूर्वी तो चेक करा. कदाचित तो कुठेही असू शकतो, तेवढी काळजी घ्यायची. बाकी हे छान मस्त चेंबर्स आहेत. तुमच्याकडे टॉर्च वगैरे असेल तर आतमध्ये इथे स्वयंपाकही करता येईल. या बाजूला खाली एक टाका आहे. हां, हे दिसतंय, त्यात सुकलं आहे ते बऱ्यापैकी. आणि आपल्यासमोर इथे कोणीतरी केन्स म्हणजे लगोऱ्या उभारल्यात. हे टाका आणि काही अवशेष इथे आहेत. अरे इथे टाका आहे. हे बघा, कोरीव आहे दगड की
टासले आहेत त्यांनी की ते नॅचरली तसे आहेत तर नक्की सांगता यायचं नाही, पण खूप सुंदर आहे काहीतरी प्रकार हा. चला थोडंसं पुढे जाऊयात. वा, अजून टाकी, आणि ह्यातल्या एका टाक्यात तर खांब आहे. सुंदरच, ते जे काही आहे ते निव्वळ अप्रतिम आहे. वा, टाकी भरपूर. ही किल्ल्याची पश्चिम बाजू. इथे समोर काही अवशेष दिसतात आणि आता इथे रुचिरा जिथे उभी आहे तिथे हे पण अवशेष आहेत. नक्की मला माहिती नाही आहे सदर आहे की राजवाडा आहे. तुम्ही व्हिडिओ तिथवर आला असाल तर नक्कीच या व्हिडिओच्या शेवटी मी पूर्ण GPS रूट मॅपिंग करतो आहे किल्ल्याचा, वरती गडफेरीचा सुद्धा. तो मी अपलोड करेन मोस्टली. तेव्हा मी बघतो काय इतिहासात त्याची नोंद काही असतील तर निश्चितच आहेत. आणि जे काही माझ्याकडे पुस्तक आहेत त्यात काही सापडतं का ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये शेवटी सांगतो. हे असे जोते आहेत आणि जुन्या विटांचं बांधकाम पण इथे आहे. पण जवळ जाऊन बघूया, त्या दिसतातच आहे विटा खाली पडलेल्या. हे बघा, या सगळ्या विटा इथे खाली पडलेल्या आहेत आणि इथे समोर पण आहे विटांचं बांधकाम. आणि ही तटबंदी आहे इथे खाली. चला आता गडफेरी जवळ पूर्ण झाली आपली. बॅक टू आवर टेंट. गडफेरी पूर्ण झाली तेव्हा दोघांनी गड्यावर काही फोटो काढले आणि सूर्यास्त बघायला सगळ्यांसोबत जमलो. आता सूर्यास्ताची वेळ आणि सगळी मंडळी मस्त आम्ही कोपऱ्यावर बसलो आहे कुलांच्या पश्चिमेला. सगळे इथे आहेत आणि आमचा मास्टर शेफ संदीप मागे. येस, मास्टर शेफ आमचा संदीप कांदा कापतोय. मास्टर शेफ तेच करतात. आणि तो विजू बघा, फक्त विजू बघा तिकडनं चणे मुरमुरे फोटाने दाखवतोय भेळ करायची. आणि आता मस्त सुंदर वातावरण झालं, सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. इट्स सो ब्युटिफुल. ये हम है, ये कुलंग है और यहाँ पे पार्टी हो रही है. सगळ्यांनी भेळ भत्ता खाल्ला आणि मस्तपैकी सूर्यास्ताचा आनंद लुटला. भेळ खात असताना ड्रोन बाहेर काढला आणि ड्रोनच्या माध्यमातून गड्यावर एक नजर फिरवली. जेव्हा सूर्यास्ताची वेळ जवळ आली तेव्हा कॅमेरा टाईमलॅप्सला लावला आणि सगळ्यांनी मिळून बाकीचे टेंट लावले. तोवर जेवणाची वेळ झाली आणि त्यानंतर छानपैकी जेवण झाले. आता जमिनीवर गप्पांचा तर आकाशात ताऱ्यांचा फड रंगला आणि विरागने तारकासमूहांचे मोबाईलने फोटो काढले. तर आमच्यासोबत असलेल्या नाशिकच्या गीते दादांनी स्टार ट्रेल आणि आकाशगंगेचे कॅमेऱ्यातून अफलातून फोटो काढले. पहाटे 3 वाजता चंद्रोदय झाला तेव्हा सगळ्यांनी आवर्ते घेतले आणि एक छोटीशी झोप काढली. मग थोड्याच वेळात सूर्याचे दर्शन झाले. पुन्हा एकदा ड्रोन बाहेर काढला आणि किल्ल्याचे हवाई दर्शन घेतले. कुलंग किल्ला हा समुद्र सपाटीपासून 1470 मीटर उंचीवर आहे. किल्ल्याची बेसपासून उंची 600 मीटरच्या जवळपास आहे. या व्हिडिओत आधी सांगितले तसे किल्ल्याची इतिहासात फारशी नोंद नाही, पण 1670 साली शिवाजी महाराज सुरतेवरून परत येताना अलंग, कुलंग, तिंगलवाडी इथे कडाक्याचे युद्ध झाले. पुढे 1741 साली कोळी यांच्याकडून गड सरकारात आला आणि शेवटी 1818 साली कर्नल मॅकडॅवेल याने पेशव्यांकडून गड जिंकला. इतिहासासोबतच किल्ल्याचा भूगोलही अतिशय सुरेख आहे. अलंग, मदन सोबतच कळसुबाईचे शिखर आपल्याला इथून दिसते. शेजारीच असलेला
भंडारदरा धरणाचा परिसरही आपल्याला बघायला मिळतो आणि पश्चिमेकडे कोकणाचे दर्शन होते. गडावर अवशेषही भरपूर आहेत, ते आपण ड्रोन आणि व्हिडिओमधून बघितले आहेत. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि सूर्योदय झालेला आहे. आम्ही कुलंग गडावरच आहोत सकाळी आता. आणि सगळ्यांचे इथेही टेंट लागले आहेत. रात्री सगळ्यांनी मस्त तारे पाहिले, मजा आली. आणि सकाळचा हा मस्त सूर्योदयाचा क्षण. हे इथे एकनाथ दादांनी चूल मांडली आहे. रात्री आम्ही या चुलीवर चहा बनवला होता आणि खिचडी पण बनवली होती. आता सकाळी नाश्त्याची तयारी चालली आहे. दादा नाश्त्याची तयारी करतात. आज आता सकाळी आम्हाला पोहे खायला मिळणार आहे. असली भारी मजा चालली आमच्या किल्ल्यावर. यानंतर ब्रेकफास्ट केला आणि पॅकिंग करून गड उतरायला सुरुवात केली. रुचिरा आता याचे प्रवेशद्वार होतं, इथे एंटर करते आणि सगळी टीम एक 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 करत आम्ही खाली उतरलो. आणि इथे बापूंचा फोटो निघतोय. चला आता हळूहळू खाली पायऱ्या होतो. गड उतरायला सुरुवात केली तेव्हापासून साधारणतः 1-1.5 तास झाला आणि सगळा जो रॉक पॅच आहे तो पूर्ण आम्ही कव्हर करून आता हे बांबूचं वण लागलं. दोन्ही बाजूने मस्त बांबूचं कव्हर आहे आणि रुचिरा त्यातनं उतरते. छान मस्त जागा आहे. आता खाली उतरायचं आहे. मग काल जिथे टरबूज खाल्लं होता तो पॅच येईल. तिथनं मग डाव्या बाजूला उतरलं की फ्लॅट वॉकच आहेत बऱ्यापैकी. मग छोटासा चढ येतो एक आणि मग पूर्ण उतार. तिथनं मग आपण हिवाळा धबधबा जो आहे तिथे निघू. किती कमाल आहे बघा. त्या तिथे कोपऱ्यात पायऱ्या आहेत. तिथनं तिची तटबंदी पण दिसते. त्या तटबंदीपासनं कडे कपारी करत करत कपाऱ्या करत करत पायऱ्या करत करत आपण इथपर्यंत आलो. आता या बेचक्यात जायचं. इथे खाली जायचं बेचक्यात आणि मग अशी ट्रॅव्हर्स आहे डावीकडची. मस्त आहे एकदम. तुफान किल्ला आहे. घनदाट जंगलातनं जशी वाघीण एखादी बाहेर येते ना, आता रुचिरा तशी बाहेर येणार आहे बघा या झाडीतून. अगदी झाडोरा खूप आहे इथे आणि ते बघा ती आली. त्यात तिने ते कॅमोफ्लेज घातलं. पांढरी टोपी आहे त्यामुळे थोडी दिसते, नाही तर ती काय दिसत नाही आपल्याला. इथे सुपर वुमन एंट्रीचा सॉन्ग लावायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं सांगा कमेंट्समध्ये. ही आमची वाघीण आली. वाघीण जंगलातून बाहेर. ये 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 हो ये. इथे पायवाट फाटा फुटतो म्हणून थांबल्यात. ही जी वाट आहे ही आंबेवाडीला जाते आणि आम्हाला घाटघरला जायचं आहे. तर ही इकडे जाणारी वाट आहे. आता हे आमचे दादा आहेत एकनाथ दादा गाईड आमचे, ते थांबलेत आमच्यासाठी. तर वाट तसं इथे मार्किंग्स आहेत, त्यामुळे जे मार्किंग यांनी स्वतः एकनाथ दादानीच केलं ते मार्किंग आपण जर फॉलो केलं तरी आपण घाटघरला जाऊ शकतो. त्यामुळे एवढं टेन्शन नाही आहे. मस्त जंगल आहे, शांतता. आम्ही दोघे
बाकीचे थोडे पुढे आहेत, मार्किंग आहेत, दाखवतो. हे बघा, या दगडावर पुढे, या दगडावर इथे बाण आहेत ते बघायचे. आता ह्या झाडावर हे असं ते एक ना पाहूनच मार्किंग केलेलं, त्यातनं आपण चलत राहायचं. चुकण्यासारखं काहीच नाही. चला, इथे एक मार्किंग. हे बघा, ही नाळ, धबधब्याचं पाणी वरनं येतं, खाली उतरतं. समोर जो दिसतोय तो बाहुली धरण. आणि हे सगळे आपली मित्रमंडळी आता रस्त्यावर इथेच आहेत, समोर इथे थांबलेत झाडाखाली. आणि पुढे हा मस्त विस्तीर्ण प्रदेश. हे अंजनीचं झाड, मेमॅसिलन उंबलाटूम असं याचं सायंटिफिक नेम आहे. आणि हनुमानाच्या आईचं जे नाव आहे अंजनी पुत्र आपण ज्याला म्हणतो, त्यावरनं ह्या झाडाचं हे नाव आलं आहे अंजनी. ह्याला खूप सुंदर अशी ही निळी फुलं असतात. आणि सह्याद्रीत तसं बऱ्यापैकी कॉमन आहे, पण तरी इतकंही कॉमन नाही की ते लगेच दिसेल. काल आम्हाला दिसलं नाही, आज येताना दिसलंय. मस्त सुंदर आहे झाड आहे अंजनी, अशी निळी निळी फुलं आहे त्याला. एक छोटासा ब्रेक झालाय आणि आता पुढची वाटचाल सुरू केली आहे. आता रुचिरा आली आहे, द लास्ट वुमन ऑफ द पॅक, लास्ट बट नॉट द लिस्ट. या ओनली वुमन ऑफ द पॅक, लास्ट बट नॉट द लिस्ट वुमन ऑल्सो. इथे समोर जो पॅगोडा आहे आपल्याला त्या लेवलला जायचं आहे, तिथे तो हिवाळा धबधबा. आणि हा द मायटी कुलम, हा छोटा कुलम. आणि इथे मुक्काम केला आहे रिजला अगदी मधोमध. हे धायटीचं झाड आहे, याला अशी ही लाल छोटी छोटी फुलं येतात. आणि या फुलांच्या आतमध्ये एक छोटासा नेक्टर असतो, तो नेक्टर नखावर घ्यायचा आणि खायचा. मी दाखवतो. रुचिराच्या नखावर हा ओलसर थेंब दिसतोय, तो आता नखाने चाटायचा. तिला काही आवडलेलं दिसत नाहीये, पण छान आहे, छान आहे, माझ्याच नखाला ते लागलं. छान आहे. आता ऑलमोस्ट शेवटचा पॅच आहे, इथनं खाली उतरायचं आणि या पठारीवर आलं की मग काय सपाट चाल आहे. पठार जवळ आले तेव्हा वाटेत ही पावेटाची फुले आणि हा सरडा दिसला. यानंतर मग साधारण तासभरात आम्ही गाव गाठले. येस, ट्रेक संपलाय आणि सगळी पॅकिंग सगळ्यांची झाली आहे, जेवणं झाले. आपल्यासोबत आहेत श्रीकांत दादा, आमच्या ग्रुपचे एकदम जबरदस्त पर्सनॅलिटी. आपण त्यांना विचारू ट्रेक, त्यांचा अनुभव. दादा, तुमचं नाव सांगा. माझं नाव श्रीकांत ओक, आणि मी कुठं इंदोरचा राहणार आहे. येस. सायंटिस्ट होतो, आता रिटायर्ड आहे. वर्ष आता माझं 74 पूर्ण आहे. वाव. आणि ट्रेकची आवड म्हणजे जो किडा लागलेला आहे तो 40-45 वर्षापूर्वापासून लागलेला आहे. कमाल. माझ्या वडिलांना पण आवड होती, त्यामुळे मला पण ती आवड लागली. आणि पुण्याचे मित्र मला मिळाले 10-15 वर्षापूर्वी, कारण माझ्या मामे भावामुळे अमित मराठे, yes. त्याच्यामुळे ते मित्र मिळाले. त्याच्या आधी मी दुसऱ्या ग्रुप बरोबर जायचो आणि त्यांच्याबरोबर मी बरेच ट्रेक केलेले आहेत. आणि ह्या ट्रेकबद्दल जो कुलंगचा ट्रेक आहे हा माझा ड्रीम ट्रेक आहे. वाव. कारण ह्या ट्रेकला ऍक्च्युअली या ट्रेकनी मला 3दा हुलकावणी दिलेली आहे. Oh dear. म्हणजे मी 2 वेळेला माझ्या काही मित्रांबरोबर गेलो, ते घाबरले आणि अर्ध्या वाटेच्या आधीच ते त्यांनी सांगितलं आम्ही तुला जाऊ देणार नाही, आम्हाला जायचं नाही, आम्हाला परत करायला तुला पूत बरोबर पाहिजे. नाईस नाईस नाईस. पण त्यावेळेला माझं वय होतं 35-36 वर्षाचं. बघा, त्यामुळे आज योग जुळून आलाय. आज फायनली आत्ता 74 वर्षी योग. आणि त्याचं मेन 2 जण आहेत, एक तर माझा मामे भाऊ अमित आणि दुसरा विजू. विजू, हो, विजू कारण तर आम्ही आहेच. 3-4 वर्षापासून दोघांचा. हा तो विजू. बरं, ए विजू इकडे हाय कर फक्त. हा, तुझं नाव आलाय. हा, येस, आज तो विजू. येस. अमितनी मी मार्च मध्ये पुण्याला येणार ऐकल्यानंतर पूर्ण ते पहिलं कम्प्लीट लॉजिस्टिक्स त्यांनी अरेंज केलं. कसं करायचं, कुठे करायचं, केव्हा जायचं सगळं.
आणि विजूला सांगितल्याबरोबर त्याच्या घरी काही अडचणी असून सुद्धा त्यांनी जस्ट 3-4 वर्षापासून आनंद श्रीकांतदादाशी तो बोलतोय म्हणून त्यांनी क्या यायचं बात आहे. यायचं स्वतःहून ठरवलं. फक्त सांगितलं मला शेवटल्या क्षणापर्यंत काही प्रॉब्लेम आला तर श्रीकांतदादाला सांगू नको आणि ते एक सरप्राईज राहील. पण ते मला सरप्राईज ऍक्च्युली एक दिवस आधीच कळलं होतं की तो येणार आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद झाला. Best. आणि आम्ही तुम्हाला बघतोय बघा म्हणजे ट्रेकमध्ये आपण कालपासून बघतोय तुम्ही फार म्हणजे तुम्हाला ट्रेकची सवय आहे आणि तुमचा स्टॅमिना खूप छान आहे. तर तुम्ही काय करता म्हणजे आमच्यासारख्यांना पण ते त्या वयात तसं करता येईल ते काय आम्हाला सांगा जरा. ह्या ट्रेक करता खरं म्हणजे काही खरं करावं काही नाही लागत. एक तर मी दररोज अगदी काही झालं तरी चालतो वाव आणि माझा अजून सुद्धा या वयात सुद्धा मी 7 ते 8 किलोमीटर दररोज चालतो वाव आणि माझी स्पीड 6 होती आतापर्यंत 6.5 पर्यंत म्हणजे 4 miles per hour ची. आता थोडी कमी झाली, आता 6.2च्या आसपास आहे. Nice. पण त्या स्पीडच्या खाली जायचं नाही. Nice. दुसरी गोष्ट मी कोणा बरोबर तरी चालत नाही, मी नेहमी एकटा एकटं चालतो चालतो. कारण त्या स्पीडने चालायला लोक मिळत नाही. बढिया ज्याच्याशिवाय मी काहीही करत नाही Best. दुसरं. आणि अर्थात जेवण खाण माझं नॉर्मल आहे, बाकी मला कुठलंही व्यसन नाही आहे. नाईस अर्थात मी बिअर वगैरे पितो पण ते प्रमाणामध्ये जे काही असेल ते. त्याच्याकरता काही म्हणजे असं प्रमाणाच्या बाहेर काही नाही. यू आर अ रोल मॉडेल. येस मी थँक्यू. सिगरेट पित नाही. Wow. मी बाकी काही आणखीन का म्हणजे बाकी Yes. सगळं तुमचं आयुष्य जर का नॉर्मल असलं आणि तुम्ही मुख्य म्हणजे नेहमी आनंदी असाल, दुसऱ्यांकरता काहीतरी करण्याच्या हे जास्ती महत्वाचं आहे. स्वतःकरता काय पाहिजे हे महत्वाचं नाही. तर आनंदी राहता Thank आणि आनंदी राहिला की तुमचं आपोआप म्हणजे शारीरिक सुद्धा तुम्ही आनंदी राहता. बेस्ट फार छान. या नोटवर दादांना थँक्यू आणि दादांसोबत आपण आणि पुन्हा या भेटू. Yes, ट्रेक yes. मध्ये मला खूप 2 छान मित्र मिळाले तुमच्यासारखे. त्याच्याकरता मी या ट्रेकला अजून एक इट्स वन ऑफ द मेजर अचिव्हमेंट. थँक्यू. कारण जरी हा ट्रेक डिफिकल्ट ग्रेडचा होता, त्याच्यामध्ये बिजूच्या टेक्निकल हेल्पमुळे तो ऍक्च्युली खाली उतरताना विशेषतः मला खूप उपयोगी पडला. बेस्ट. कारण तो उतरताना अतिशय कटकटीचा ट्रेक आहे, कारण एक्सपोज आहे आणि पायऱ्यांमध्ये पाय खाली ठेवायला त्रास होतो. सही. त्यामुळे मी त्यांच्या दोघांनाही, अमित आणि विजू यांना अतिशय ऋणी आहे या ट्रेकच्या Thank you. बद्दल. आणि मला असे 2 सुंदर मित्र मिळाल्याबद्दल सुद्धा त्यांच्या बहुत आभार नाही आहे. नाही आमचं काय आभार, आम्हाला तुम्ही भेटलात. आणि माझा आता दुसरा मामी भाऊ पण आलाय, हो त्याला पण आता बग लागलाय. येस येस हा येस. काणे म्हणजे तुषार काणे. तुषार Yes. काणे, त्यालाही गेला आता तो आत्ता तो तिकडे, आता आता तो त्याला पहिल्यांदा वापस अशा डिफिकल्ट ट्रेक लावला तर त्यांनी उत्तम ट्रेक केला. परफेक्ट ग्रेट. या नोटवर रुचिरा लेट से गुड बाय. येस भेटू पुढच्या व्हिडिओत. येस डेफिनेटली. आणि इंदोरला या नर्मदा कधी प्रदक्षिणा करण्याची पण त्याच्याकरता 3-3.5 महिन्याचा वेळ द्यावा लागतो. तो आता तुम्ही नोकरी धंद्यामध्ये असल्यामुळे कदाचित तुम्हाला नाही देता. माझी इच्छा आहे तुम्ही जर का येणार असला तर मी आनंदाने दुसऱ्या दिवशी तुमच्याबरोबर यायला तयार आहे. बेस्ट करू. कारण अशा कंपनी बरोबर जाण्यामध्ये खूप मजा येईल. बेस्ट आवडेल. चालेल चला थँक्यू. थँक्यू. बाय बाय. थँक्यू बाय बाय. श्रीकांत दादांच्या मुलाखतीनंतर सगळ्यांचा निरोप घेतला आणि घाटगर गाव सोडले. हा इथला चेकपोस्ट टोल नाका. रात्री आलो होतो तेव्हा इथे कोणीच नव्हतं, म्हणजे अंधार होता, त्यामुळे रात्री काही शूट केलं नाही. पण आता बाहेर पडतो. इथे हे गिफ्ट शॉप आहे, सुविनियर शॉप. बघूयात काय चांगलं वाटलं तर घेतो. आणि आम्ही आता पुण्याच्या दिशेला तर मार्गस्थ चालवतो. ट्रेक कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की